विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 1 ॲग्रिकल्चर हा टॉपिक विषयी चर्चा करत आलो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं होतं की भूमी उपयोजन म्हणजे काय, भूमी उपयोजन करत असताना कोणकोणत्या गोष्टी असेल, भूमी उपयोजनाचे कोणकोणत्या प्रकारे त्याचं विभाजन केलं आहे याचाही आपण मागील तासिकेला आढावा घेतला. आपण असं बघत असताना ही गोष्ट बघितली होती की महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 60% क्षेत्र हे लागवडीखाली आहे. भारतातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल, या प्रत्येक गोष्ट बघत असताना आपल्याला आपण असंही बघितलं होतं की महाराष्ट्राच्या या भूमी उपयोजनामध्ये कोणकोणते घटक येतात, कोणकोणत्या प्रकारे त्याचं भूमी उपयोजन केलं आहे याचाही आपण मागील तासिकेला आढावा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपण बघत असताना महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 60% जमीन हे क्षेत्र लागवडीखाली आहेत याचं आपण बघितलं. भारतातील एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी हे क्षेत्र 13% आहे. सह्याद्री व सातपुडाचा डोंगराळ भाग असेल, कमी जाडीचे मृदावरण असलेले विस्तृत पठारी प्रदेश असेल, कोकणातील जांभा मृदेचा प्रदेश असेल, यामुळे लागवडीखाली असलेले क्षेत्र खूपच मर्यादित झाले आहे. लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी खूप मोठे क्षेत्र हे नापीक मृदेचे, कमी ओलावा असलेले. या सर्व क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर 800 मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो. 12 ते 13% जलसिंचित आहेत. डोंगराळ भागात असेल किंवा पठाराच्या माथ्यावर असेल, जी शेती होते ती केवळ उदरनिर्वाह स्वरूपाची शेती असेल व मुख्यतः ती शेती पावसाळी स्वरूपाची आहेत. आता आपण मागील तासिकेला असंही बघितलं होतं की महाराष्ट्रातील भूमी उपयोजनामध्ये लागवडीखाली असलेले क्षेत्र हे 60%च्या आसपास आहे. म्हणजे जंगल व्यापक क्षेत्र किती आहे तर ते बघितलं तर आपण 17%च्या दरम्यान आपल्याला आढळतं. म्हणजेच लागवडीस उपलब्ध असलेले एकूण 9% नसलेले क्षेत्र 9% लागवडीखाली येण्याजोगे व पडक्षेत्राचा जर विचार केला तर पडक्षेत्र हे 8% व एकूण केला तर यांचा समावेश आपण होतो असं आपण बघितलं. आता लागवडीखाली असलेल्या क्षेत्रावर प्रामुख्याने जमिनीच्या उंच सकलपणाचे मोठे नियंत्रण असल्याचे दिसूनही आपल्याला मागील तासिकेला आपण बघितलं आहे. आता शेतीचे उत्पादन असेल व उत्पादकता असेल यावर मात्र हवामानाचा परिणाम आपल्याला जाणवत असतो. आता महाराष्ट्रातील जर आपण विचार केला तर कोकण पट्टीतील ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 30% पेक्षा जास्त कोठेही लागवडीखाली क्षेत्र सापडत नाही हे आपण बघितलं. आता त्याही पुढे गेल्यानंतर सह्याद्रीच्या पूर्व उतारावर मावळ भागात गेलो तर जवळपास अशीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी आढळते. आता नाशिक असेल, पुणे असेल, सातारा असेल व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50 ते 60% क्षेत्राखाली लागवडीखाली आहेत असं आपल्याला. त्याचबरोबर आपण जर पूर्वेला गेलो चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात तर त्या ठिकाणी किंवा तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्यामध्ये अनुक्रमे 27 असेल, 42 असेल, 58 व 57%च्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला किंवा भूमी उपयोजन झाले आढळते. कमी उपजाऊ जमीन असलेल्या भागामध्ये मात्र हे प्रमाण जास्त आढळते. उस्मानाबाद 83%, परभणी 80%, औरंगाबाद 76%, अहमदनगर 74%, बीड 78%, 70% अशी काही उदाहरणं आपल्याला बघता येतील. आता जर आपण असाही विचार केला की राज्यास लागवडीस उपलब्ध नसलेले क्षेत्र असेल किंवा शेती व्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी उपयोगात आणले गेले आहेत. आता ग्रामीण असतील, नागरी वस्त्या असतील, दळणवळणाचे मार्ग असतील, खाणी, उद्याने, जलाशय या खाली जवळजवळ 9% क्षेत्र आहेत. आता रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जांभा दगडामुळे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये भरती ओटीच्या विस्तीर्ण प्रदेशात जाणवणाऱ्या प्रभावामुळे क्षेत्र थोडे मोठे आहेत. आता आपल्याला माहिती आहे की एकूण बघितल्या गेल्यानंतर अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या शेती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये केली जाते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून महाराष्ट्राची असणारी शेती असेल, या महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची मेजर क्रॉप्स किंवा कोणकोणत्या प्रकारची पिके घेतली जातात याचा मागोवा आजच्या तासिकेला आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतीचा विचार करत असताना प्रमुख आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील शेती असेल की महाराष्ट्रातील प्रास्ताविक किंवा भूमी उपयोजना किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रमुख विषय बघत असताना महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. भारतातील 60% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. आता महाराष्ट्राची 60% शेती भूक्षेत्रासाठी शेतीसाठी वापरली जाते. आता महाराष्ट्रातील शेती ही पावसावर अवलंबून आहे हे सर्वांना माहिती आहे, कारण जलसिंचनाची सोय सर्वत्र उपलब्ध नाही. महाराष्ट्रात ओली असेल किंवा कोरडी असेल अशा वेगळ्या प्रकारची शेती पद्धती असते. आता ओली शेती म्हणजे काय तर भरपूर पावसाच्या ओली शेती म्हणजे कशी तर भरपूर पावसाच्या प्रदेशात पावसाच्या पाण्याच्या आधारे जी शेती केली जाते. साधारणपणे 200 ते 400 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात पाऊस पडल्यानंतर पेरणी केली जाते.
व पावसाळ्यानंतर पिके तयार होतात. जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने असल्याने तांदळाचे उत्पादन घेतले जाते. कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर प्रामुख्याने ओली शेती होते. कोरडी शेती, आता ही झाली ओली शेती. आता बरोबर कोरडी शेती बघितल्यानंतर कोरडी शेती म्हणजे काय, तर कोरडी शेती आपण बघत असताना ही 50 सेंटीमीटर किंवा कमी पाऊस प्रदेश असेल त्या ठिकाणी जी शेती केली तिला आपण कोरडी शेती असं म्हणायचो. आता येथे उपलब्ध असलेल्या पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो. आता विविध उपायांनी पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. कमी पावसात वाढणारी व जलद वाढणारी पिके या ठिकाणी घेतली जातात. आता येथे प्रामुख्याने कोणकोणते पिके होतात, त्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, कडधान्य पिकवली जातात. आता आपण जर विचार केला महाराष्ट्रात सोलापूर असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सातारा, सांगली, बीड, जालना असेल, धुळे असेल, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये कमी पावसाच्या प्रदेशात कोरडी शेती केली जाते. आता महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारची पिके घेतली जाते. एक खरीप पिके पावसाळ्यामध्ये आणि रब्बी पिके हे हिवाळ्यामध्ये घेतली जातात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पिके कोणती कोणती आहेत, तर बाजरी, तांदूळ, उडीद, तूर आणि ज्वारी आहेत. तर प्रमुख रब्बी पिके कोणकोणती, तर गहू, हरभरा, ज्वारी हे दोन हंगामामध्ये आपल्याला घेतली जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारची पिके ही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी घेतली जातात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशाच प्रकारे आपण जर विचार केला की भारत जसा विविधतेने नटलेला आहे तसाच महाराष्ट्र सुद्धा विविधतेने नटलेला आहे. म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या हवामानामुळे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत जर आपण गेलो किंवा पूर्वेकडील बंगालपासून तर पश्चिमेकडे मुंबईपर्यंत जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची विविधता आपल्याला या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला जाणवत असते किंवा बघायला मिळत असते. म्हणून ह्या पिकांच्या प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. असे दोन कोणते कोणते प्रकार पडले, तर हे अन्न पिके किंवा त्याला फूड क्रॉप्स म्हणायचं किंवा खाद्य पिकं म्हणजे ज्यासाठी खाण्याचा उपयोग केला जातो त्यांना आपण म्हणायचं हे जातं. आता यही प्रामुख्याने ही मगाशी जे तुम्हाला सांगितलं खरीप पिके म्हणजे खरीपच्या हंगामात घेतलेली पिके आणि अन्य पिके व खाद्य पिके हे फूड क्रॉप्स म्हणजे अन्न पिकं किंवा खाद्य पिकं म्हणून वापरले जाणार त्यांना म्हणतात खाद्य पिके. म्हणजेच आता खाद्य पिके म्हणजे काय, अन्न हे पिकासाठी प्रामुख्याने गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा डाळी यांचा समावेश प्रामुख्याने खाद्य पिके म्हणून होतो असं आपल्या ठिकाणी म्हणावं. आता नगदी पिके किंवा व्यापारी पिके किंवा कमर्शियल क्रॉप्स किंवा कॅश क्रॉप कशाला म्हणायचं. आता हे क्रॅश क्रॉप कसे, अन्न पिके आणि खाद्य पिके म्हणजे लक्षात ठेवा की अन्न पिके या कशामध्ये कोणकोणत्या पिकामध्ये समावेश होतो आणि नगदी पिके कोणकोणती ते बघूया. तर या व्यापारी किंवा नगदी पिकांमध्ये ज्याच्यामुळे व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू शकतो त्याला म्हणायचं नगदी पिके किंवा व्यापारी पिके. अशा पिके कोणकोणती आहेत, चहा, कॉफी, कोको, रबर, ऊस, तंबाखू, कापूस, ताग इत्यादी. अशा वेगळ्या प्रकारची प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे झालं हे खाद्यानुसार म्हणजे प्रकारचं गेलेलं वर्गीकरण आणि मगाशी जे सांगितलं तुम्हाला ते हवामानानुसार केलेलं वर्गीकरण असं आपण या प्रकारे दोन प्रकारे या ठिकाणी पिकांचं वर्गीकरण बघितलं गेलं आहे. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत एक पीक की ज्या पिकाविषयी आपण माहिती बघणार आहोत. प्रमुख पिकाविषयी आपण माहिती बघायची आहे की कुठला पीक आहे, त्या पिकाविषयी काय त्याविषयी आपण बघणार आहोत. हे पीक म्हणजे कोणतं आहे, तर गहू आहे. आता सर्वात महत्वाची गहू हे जे पीक आहे, गहू हे रब्बी हंगामामध्ये येणारं पीक असून 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतलं जातं. आता गव्हाच्या पिकाचं जर बघितलं आपण तर गहू कोकण सोडून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र केला जातो. परंतु जास्त उत्पादन धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये, तापीच्या खोऱ्यामध्ये, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा खोऱ्यात, परभणी व यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या खोऱ्यात, तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, तसेच अतिशय सुपीक आणि लांब हिवाळे किंवा दव इत्यादीमुळे गव्हाचे उत्पादन चांगले होते असं आपण या ठिकाणी बघू शकतो. आता गहू हे सर्वात महत्वाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारं प्रमुख पीक आहे. ज्वारीप्रमाणेच गहू सुद्धा आहे महाराष्ट्राचे सर्वात महत्वाचं लोकांचं प्रमुख खाद्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जर 2014-15च्या सालची जर परिस्थिती बघितली आपण तर 10,97,000 हेक्टर क्षेत्र गहू शेतीखाली असून म्हणजे एकूण क्षेत्राच्या जवळजवळ 4.7% किंवा 4.7% क्षेत्र हे गव्हाच्या पिकाखाली होते असं आपल्याला नमूद करता येईल. आता जर आपण बघितलं तरी भारतातील गहू पिकाखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या 3.7% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच गहू हे उपोष्ण असेल किंवा समशीतोष्ण कटिबंधात घेतले जाणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर 30 ते 55 अंश दक्षिण 30 ते 55 अंशाच्या दरम्यान आणि दक्षिण गोलार्धाचा जर आपण विचार केला
तर 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्याच्या दरम्यान गव्हाच्या पिकाचे उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं, असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात गव्हाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि वेगवेगळ्या हवामानाच्या प्रदेशामध्ये असेल, वेगवेगळ्या जमिनीमध्ये असेल किंवा मातीमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. अशा प्रकारे आपल्याला आपण असा विचार केला की त्या असणाऱ्या गव्हाच्या वेगवेगळ्या जाती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या जमिनीत असेल किंवा मातीमध्ये त्याचे उत्पादन घेतले जातं, असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात अशा प्रकारे आपण गहू या पिकाविषयी थोडक्यात आपण काही माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. आता गहू या पिकाविषयी माहिती बघत असताना किंवा गहू या पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतला तर याचा आपण या ठिकाणी उपयोग केला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, गहू याविषयी माहिती बघत असताना गव्हाच्या तापमान असेल किंवा पर्जन्यमानाचा कोणकोणता त्याच्यावरती परिणाम होतो हेही आपल्याला बघावं लागेल. आता सर्वात महत्त्वाचं की गव्हाच्या प्राथमिक वाढीसाठी भरघोस पीक येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हिवाळ्यातील पर्जन्ययुक्त थंड हवा जास्त मोठ्या प्रमाणात लागते. आणि साधारणपणे हिवाळ्याचा जर आपण विचार केला तर हिवाळ्यामध्ये तापमान हे 10 ते 15 सेल्सिअस चे असावे लागते. तसेच कापणीच्या आधी गव्हात दाणे भरदार होण्यासाठी उबदार कोरडी हवा महत्त्वाची असते. कापणीच्या वेळी जर आपण विचार केला तर 21 ते 26 अंश सेल्सिअस एवढे तापमानाची आवश्यकता असते. 32 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान पिकास धोक्यात असते. पीक तयार व्हायचं असेल तर त्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश असावा लागतो. परंतु तापमान जास्त असल्यामुळे गव्हामध्ये धान्य तयार होण्यामध्ये किंवा थोडासा वेळ लागतो किंवा काही वेळेस रोगही पडत असतात. यामुळे गव्हाची कापणी उन्हाळा येण्यापूर्वी केली जाते असं आपल्याला माहिती आहे. आता महाराष्ट्रात फक्त हिवाळ्यामध्ये पिकासाठी आवश्यक असणारे कमी तापमान असते. त्यामुळे शक्यतो रब्बी हंगामामध्येच महाराष्ट्रामध्ये गहू हा पीक घेतला जातो. आता पिकाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट की दव पडणे असेल किंवा हवेची आर्द्रता असेल याला गव्हाला चांगले मानवते असं आपल्या ठिकाणी म्हणाले. म्हणजेच सकाळी जेवढं दव चांगलं जितकं पडतं तितक्या ते पिकं घेतली जातात आणि हे पीक 3 ते 4 महिन्यामध्ये तयार होतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारची या ठिकाणची परिस्थिती असेल किंवा पर्जन्यमान असेल तर पर्जन्यमानाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात साधारणपणे गव्हाच्या पिकामध्ये साधारणपणे 40 सेंटीमीटर पर्यंत पर्जन्याची आवश्यकता असते. आता या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्या स्वरूपाचा पर्जन्य असेल तरी पिकाची वाढ जोमदार पद्धतीने होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या या वार्षिक पर्जन्याचे प्रमाण किंवा ऋतुमानानुसार असणाऱ्या पर्जन्याच्या वितरणाचा परिणाम गव्हाच्या प्रतीवर होतो किंवा आर्द्र हवामानाच्या प्रदेशातील गहू कठीण असेल किंवा प्रथिनयुक्त आहेत याचाही त्या ठिकाणी परिणाम आपल्याला जाणवत असतो. थोडक्यात अत्यंत जास्त पर्जन्य मात्र पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. परिणामी त्याच्यावरती मोठमोठ्या प्रकारच्या पिकावर किडेही पडत असतात. आता महाराष्ट्रामध्ये कमी पर्जन्यामुळे जास्त पर्जन्यामुळे जलसिंचनासारख्या माध्यमांचा वापर करून गव्हाचे पीक घेतले जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे पुढचा जो पॉईंट आहे तो पॉईंट बघत असताना जमीन कशा प्रकारची असावी. या ठिकाणी जमीन ही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गाळाची जमीन असली पाहिजे, चिकण मातीची असली पाहिजे. नद्यांच्या सुपीक प्रदेशात मातीच्या गव्हाच्या पिकास आदर्श मानली जाते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की चिकण मातीयुक्त असेल जरी तर त्या ठिकाणी लोम प्रकारची वाळू मिश्रित जमीन असली पाहिजे. त्याचप्रमाणे काळी किंवा तपकिरी जमीनही त्या ठिकाणी चालते. सर्वात महत्त्वाची जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. त्या दृष्टीने जमिनीस थोडासा मंद उतार असला पाहिजे. अर्थात उतार जास्त असला तरी जमिनीचा मोठ्या प्रमाणात धूप होते. मध्यम किंवा भारी पोताची जमिनीस गव्हास अनुकूल असतात. बागायत गव्हासाठी मध्यम आणि भारी साधारणपणे 60 ते 90 सेंटीमीटर खोलीच्या जमीन तयार होण्यास किंवा जिरायत गव्हासाठी जास्त काळ ओलावा टिकून राहील यासाठी चांगल्या प्रकारची जमीन त्या ठिकाणी निवड करावी लागते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात समशीतोष्ण कटिबंधामध्ये प्रामुख्याने प्रेरी असेल किंवा शेरनजीम असेल चेस्टनट प्रकारची मृदा या ठिकाणी वापरली जाते. आता या समशीतोष्ण कटिबंधामध्ये हे पीक विस्तृत प्रमाणात शेतीवर घेतले जाते. मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीचा वापर करून गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता ह्या प्रकारच्या शेतीला आपण काय म्हणतो, कमर्शियल गेन फार्मिंग किंवा या प्रकारच्या व्यापारास किंवा व्यापारी शेतीला व्यापारी धान्य शेती असेही म्हणतात. त्याला म्हणतात कमर्शियल गेन फार्मिंग. आता जगातील अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आपण जर बघितलं तर ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेतली जातात. आता न्यूझीलंडमध्ये कॅटनबरी असेल, ऑस्ट्रेलियात डाऊस असेल, संयुक्त संस्थान प्रेरी असेल, रशिया स्टेप्स असेल, अर्जेंटिना पंपास असेल, आफ्रिका वेल्ड असेल, अशा प्रदेशामध्ये या प्रकारचे पीक किंवा या प्रकारचे पीक या ठिकाणी घेतली जातात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात समशीतोष्ण कटिबंधातील मधील हवामान हे गहू पिकासाठी आदर्श मानले जातं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर येथील शेतकरी हा सुशिक्षित व संपूर्ण शेती यांत्रिक पद्धतीने केली जात असेल त्याला म्हणतात
मशिनाइज फार्मिंग असे या ठिकाणी म्हटलं गेलं आहे, तर असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारची जमीन किंवा माती जर त्या ठिकाणी चांगली असेल, चांगल्या प्रकारची असेल, तर त्या ठिकाणी नक्कीच त्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकतं, असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मजूर हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. आता मजुरांची आवश्यकता का लागते, तर मजुरांची आवश्यकता कशासाठी लागते, जमिनीच्या मध्ये मशागत करायची असेल, पेरणी करायची असेल किंवा कापणी करणे असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी किंवा या प्रकारच्या शेतीमधील असणाऱ्या गव्हाच्या शेतीमध्ये करण्यासाठी या प्रकारची मजुरांची आपल्याला आवश्यकता भासत असते. आता जर आपण असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये अगदी अलीकडे कापणी किंवा हार्वेस्टरच्या यंत्राच्या सहाय्याने मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आता ही जर आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे, गव्हाच्या दृष्टीने विचार करत असताना की महाराष्ट्रातील हे पीक जर आपण बघितलं तर गहू हे महाराष्ट्रातील हिवाळ पीक आहे. हिवाळ पीक म्हणजे रब्बी हंगामात घेतला असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला हिवाळी पीक किंवा हिवाळ पीक असंही म्हणू शकतो, ज्या ठिकाणी पर्जन्यमान अतिशय कमी आहे. आता या ठिकाणी पर्जन्यमान अतिशय कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मातीमध्ये ओलावा कमी असतो. अशा ठिकाणी जलसिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापर केला जातो, असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघूया, महाराष्ट्रातील गहू पिकवणारे प्रमुख प्रदेश कोणते किंवा उत्पादन करणारे प्रदेश कोणते. आता महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात गव्हाचे पीक अनेक ठिकाणी घेतले जाते. आता महाराष्ट्रातील मध्यम पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील असेल किंवा सुपीक जमिनीत ओलावा टिकून धरणाऱ्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने गहू पिकवला जातो, असं आपण या ठिकाणी बघूया. आता हे कोणकोणते प्रदेश आहे, त्या प्रदेशांचा आपण विचार करूया. आता भीमा नदीचे खोरे असेल, आता भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गहू उत्पादन केलं जातं. आता भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोणकोणते भाग येतो, तर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये जलसिंचनाच्या माध्यमातून गव्हाचे उत्पादन घेतले जाते. आता या गव्हाचे उत्पादन करत असताना आंबेगाव असेल, शिरूर असेल, खेड असेल, जुन्नर असेल, दौंड असेल, या भागामध्ये प्रामुख्याने गव्हाचे गव्हाचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्पादन केले जाते, असं आपण या ठिकाणी बघूया. आता त्यानंतर पुढे बघितल्यानंतर कोणकोणत्या प्रदेशामध्ये, तर गोदावरी खोरे असेल किंवा गोदावरीच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्हा हे गहू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. याचबरोबर गोदावरी नदीचे खोरे यामध्ये औरंगाबाद असेल, परभणी असेल, जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, यांचाही गहू उत्पादक प्रदेशामध्ये समावेश होतो, असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन होते, असं आपण म्हणूया. त्यानंतर कृष्णा नदीचे खोरे. आता कृष्णा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोणकोणता प्रदेश येतो बघा, त्यामध्ये सातारा असेल, सांगली असेल, या दोन जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने गव्हाचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते. आता त्यानंतर बघूया पुढचं तापी नदीचे खोरे. आता तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जळगाव असेल, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये गव्हाचे उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर घेतले जातं, असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता वर्धा नदीचे खोरे. आता वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणता भाग येतो, वर्धा हे असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, या वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पेनगंगा असेल किंवा दक्षिण पूर्ण खोऱ्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातही गव्हाचे उत्पादन घेतले जाते, असं आपण या ठिकाणी म्हणूया. किंवा उत्तर पूर्णा नदीचे खोरे असेल, यामध्ये प्रामुख्याने उत्तर पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, या जिल्ह्यामध्ये गव्हाचे उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे या ठिकाणी हे गव्हाचे प्रदेश असेल, गोदावरी नदीचे खोरे असेल, कृष्णा नदीचे खोरे असेल, तापी नदीचे खोरे असेल किंवा वर्धा नदीचे खोरे असेल किंवा उत्तर पूर्णा नदीचे खोरे असेल, या प्रदेशामध्ये प्रामुख्याने गव्हाचे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणारा हा पेरणीचा काळ कसा आहे, या पेरणीच्या काळामध्ये किती कालावधी लागतो किंवा कसा आहे ते आपण बघूया. आता साधारणपणे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या काळामध्ये गव्हाची पेरणी साध्या लाकडाच्या थिपल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी केली जाते, हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात गहू तयार होईसाठी 90 ते 125 दिवसाचा कालावधी लागतो, ही सर्वांना माहिती आहे. साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चच्या महिन्यामध्ये गव्हाची कापणी होते, असं आपण म्हणूया. आता दर हेक्टरी उत्पादन आणि बाजारपेठेचा आपण थोडासा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये जिल्हावर आपल्याला जर बघितलं तर स्वरूप पाहावयास मिळत असे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे महाराष्ट्रातील असणारे आपण बघितलं की या ठिकाणी कोणकोणत्या प्रदेशामध्ये की गव्हाचे उत्पादन केले जाते. आता कोकण असेल, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जरी जास्त असले तर त्या ठिकाणी गहू पिकवलं जात नाही, हे आपण बघितलं, बरोबर. म्हणजे आता रब्बी हंगामातील जिल्हावार स्वरूप पाहता काही वैशिष्ट्य आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, वर्धा जिल्ह्यामध्ये 90 ते 100% रब्बी हंगामातील शेतजमीन गव्हाखाली असते. आता त्याही पुढे जर आपण गेलो तर 50 ते 60% शेतजमीन ही क्षेत्र भंडारा, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, या जिल्ह्यामध्ये
होते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की संकरित करून वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये बागायती गव्हासाठी वेगवेगळ्या प्रकारची सरबती असेल किंवा सोनालिका असेल किंवा PNB असेल किंवा कैलास असेल वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा जिरायत गव्हासाठी एन असेल, बक्षी असेल, NI 5439 सरबती असेल, अजिंठा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ही महाराष्ट्रामध्ये वापरल्या जातात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण जर असा विचार केला की दर हेक्टरी उत्पादनाचा किंवा बाजारपेठेचा विचार करत असताना त्याही महाराष्ट्रामध्ये दर हेक्टरी सरासरी 1461 किलोग्रॅम 1915-16 साठी इतके उत्पादन या ठिकाणी घेण्यात आले होते. आता महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, नागपूर, धुळे, अकोला या जिल्ह्यामध्ये गव्हाच्या बाजारपेठा आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता संशोधन केंद्राचा विचार करूया. आता संशोधन केंद्र जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गव्हाचं संशोधन केंद्र गेरवा संशोधन केंद्र जे महाबळेश्वरला आहे आणि जिल्हा साताऱ्यामध्ये, त्याचबरोबर प्रादेशिक गहू संशोधन केंद्र हे निफाडला आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. म्हणजे असा जर थोडासा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये असणारे गव्हाचे उत्पादन आणि महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचं गहू कसा पिकला जातो, कशा प्रकारे त्याचे उत्पादन आहेत किंवा गव्हाचे क्षेत्र असेल, उत्पादन असेल, कशा प्रकारे वाढ झाली आहे याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये भारताच्या गव्हाच्या वाटा समजून जेमतेम जरी असला तरी प्रामुख्याने या ठिकाणी जर बघितलं उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल यामध्ये भारतीय गव्हाच्या उत्पादनाचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल असं आपल्याला म्हणूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख पिके या प्रमुख पिकाविषयी, महाराष्ट्रातील गव्हाविषयी असणारे पर्जन्यमान असेल, जलसिंचनाच्या सुविधा असेल, गव्हाच्या पिकास आवश्यक असणारे तापमान असेल, पर्जन्यमान असेल, आवश्यक असणारी मृदा असेल याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले की या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढच्या तासिकेला भेटूया आणखीन एक नवीन मेजर क्रॉप्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.